स्वरा काय चाललंय अभ्यास होई स्वरा करते अभ्यास स्वराला करू लागते स्वामीने अभ्यास. स्वामी तर आताच नाही घेऊन बसते परत तर मग बघा नाद करायचा नाही. तुझं काय चाललंय माझं चाललंय भाकरी करायचं. तुझा अभ्यास झाला का माझा चाललाय चालू आहे का अभ्यास आज दिवसाचा अभ्यास झाला का तुझा हा दिवसाचा अभ्यास झाला का तुझा आज? झाला. काय केला अभ्यास अभ्यास काय मसाला करायचा चांगली चटणी करायची ते अभ्यासच आहे एका प्रकारचा. स्वामीला बघायचं आल्या गेलेलाच बघायचं चालले त्याला भाकरी करायच्या काय नाही टाकले इकडे वरण भात केलाय हो का सारखं भात वरण केलं की भात लागतो ना. हा पण ती भाजीचं काय एकदा विषय ती काय तुझं भाजी कशी काय कसं काय काय नाही बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की तुमचा मसाला बरेच नाही हा ते हा बोल बोल तू बोल तुम्ही नका येऊ तुम्ही नाही कामात झाले तिथंच बस तिथंच हो. आता काय तू उद्या केलाच स्वामीनी बरं ताई म्हणतात की तुमचा मसाला खूप छान आहे ना. आपला मसाला लंडन पर्यंत पोहोचलाय. लंडनच्या ताई तर प्रत्येक महिन्याला घेतात. हा बोल तू काय म्हणती हा काय म्हणती काय नाही बरं ताई म्हणते त्या तुमचा मसाला खूप छान आहे. कमेंट येतात कमेंट पेक्षा काय काय तर कॉलेज येतो डायरेक्ट किंवा व्हॉट्सअपला सांगतात मसाला खूप छान आहे आणि ते मागवतात 2-2 किलो 3-3 किलो मागवतात. तर त्या म्हणतात की तुम्ही कसा मसाला बनवता त्यात काय टाकता पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे तुमचा मसाला. आम्हाला शहरात असा मसाला भेटत नाही तर ती कसा बनवला जातो. तुम्ही तर व्हिडिओ मधनं बघतच असतं की आमचा मसाला आम्ही कसा बनवतो. मग खोबरं असतं आईची झलक लावली ग एका गीत कुठण्या रे. महत्वाची गोष्ट मसाला चांगला का होतो एक पारंपरिक पद्धतीने केलेला असतो त्यामुळे मसाला टेस्ट आहे. चुलीवरचा ती बी लोखंडी कढईमध्ये आणि आणखी त्यात तेल कशाचं वापरतो सूर्यफूल ते बी सूर्यफुलाचं तेल आम्ही घरच्या सूर्यफुलाचं तेल गाळून आणलेलं आहे. त्याच्यापासून त्याच्यामुळं कसं चव लागते टेस्ट येते. त्याच्यापर्यंत आपण गरम मसाला चांगला प्रकारचा घालतो खडा मसाला आहे त्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट आम्ही स्वतः घरी कुटतो. आमच्याकडे डंक आहे आणि मसाला चांगला लागण्याचं अजून एक कारण आहे त्याला मीठ जे असतं ना ते मीठ प्रमाणात वापरलं जातं. बऱ्याच ताईंचं असं म्हणजे त्या म्हणाल्या की आम्ही बाहेरून मसाला घेतो पण त्यांच्यात मीठ जास्त प्रमाणात असतं. मिठाचं प्रमाण जास्त का असतं माहितीये का ते बाहेरून कुठून आणलेला असतो त्यांनी. बाहेरून कुठून जर मसाला आणला ना ते डंका कावले काय करतात मसाला लवकर बारीक होण्यासाठी की त्यात मिठाचं प्रमाण वापरलं जातं. आम्ही तसं काही करत नाही प्रमाणातच मीठ असतं त्याच्यामुळे आमचा मसाला चांगला होतो. तुम्ही पण घ्या तुम्हाला पण आमच्या मसाल्याची टेस्ट कळेल. आणि तर मसाला आमचा लंडन पर्यंत गेलाय आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर पण 2-3 ठिकाणी गेलाय. आणि आपला मसाला ते जाऊन आतापर्यंत ऑनलाईन जात होता आता ऑफलाईन सुद्धा मसाला आपला जवळच घ्यायला लागलेत बघा. आमचं गाव असल गिरवी सारखं गाव असल फलटण मध्ये पण घेतात. बरेच ताई साहेबांनी फलटण मध्ये मसाला घेतलाय. म्हणजे आम्ही ऑफलाईनचा प्रचारच कधी केला नाही ते ऑटोमॅटिकच ऑफलाईनचा प्रचार हो झाला म्हणजे आपल्या माध्यमातून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा आशीर्वाद. YouTube फॅमिली आपली लाखाच्या वर आहे. आता जवळजवळ आम्ही 2 वर्ष झालं मसाल्याचा व्यवसाय चालू केलाय पण एकही तक्रार आली नाही तुमचा मसाला खराब आहे तुमच्या मसाल्याला टेस्ट नाही तुमच्या मसाल्यात मिठाचं प्रमाण जास्त अशी आजून तर एकही म्हणजे तक्रार कसली झाली नाही. तक्रार कुठली तुम्हाला खरं सांगतो नियमाने तक्रार आपली ज्यावेळेस आपलं सामान असं असतं का नाही लाडूचा असेल किंवा टेस्टचा म्हणून विषय कोणाच नाही आला बरं का की तुमचं टेस्ट खराब आहे म्हणून बघा. पण जाण्याचं आहे लाडूचे मी जवळजवळ आता 6 महिन्याचा लाडू बनवून देत होतो का नाही त्यावेळेस लाडू काय पोचत नव्हतं व्यवस्थित पुढं फुटायचं 3 नाही 4-5 ml रिटर्न केलंय माझ्या पदरने केलंय. शेवटी वैतकून त्यांचा मी लाडूचा पोच करण्याचं बंद केलं आहे का नाही. लाडूच बनवत नाही लाडू शक्यतो करून बनवतो चांगले. तुम्ही तर तुम्हाला तर बघितलं असेल एक व्हिडिओ शॉर्ट होता अक्कलकोटच्या ताई स्वतः येऊन त्यांनी लाडू घेऊन गेले 2 किलो त्यामुळे टेस्ट खूप छान आहे. टेस्ट ज्यांना पाहिजे त्यांना मी देतोय लाडू त्याचा काही विषयच नाही पण व्यवस्थित गेलं पाहिजे आमचं डोक्यात आहे पॅकिंग व्यवस्थित झाली पाहिजे.
जा ना मग आजी आहे ना स्वामीला सोडा म्हणा आजीला घरात. तर असंच बघा हिरवीगार तुम्हाला सांगतो गावाकडे रानातली आणलेली आहे का हिरवीगार कोथिंबीर आणली आहे एक नंबर. मग अशी एका ताई साहेबांचा फोन आला सांगायचं विसरून गेले त्यांना गावरान लसूण पाहिजे. पण प्रश्न असा झाला की गावरान लसूण आता संपलाय. सध्या उपलब्ध नाही. लागवड झालेली असती लसूण नाही आणि लसूण आपल्या शेतात लसूण केलाय पण ते आम्हाला मसाला लागतो ना. आम्ही थोडा कसं केलाय, लय वापरणार? नाही. हा, थोडा केलाय केलेला आहे. लसूण. त्यातून जर कोणाला जर पाहिजे असेल फक्त त्यासाठी तुम्हाला अजून 2-3 महिने थांबायला लागेल. तुम्हाला नाही आमच्या नाही त्यातून रानातलं- आपल्याला शक्य करून नाही देणं होणार. त्यातली त्यात ऍडजस्ट करून देऊ ना. आधी ताई बरोबर, घेतलेला आहे बरोबर, ना आता ते ज्योती रत्नाकर हम्म. नाव नका सांगू जाऊ द्या असं द्या त्यांना का नाव सांगितलं म्हणून काय झालं. ताई नको नाव कोणाच नको ताई आपली सगळ्यात लाडक्या ताई आहे ती. सगळ्यात घेतात. बऱ्याच ताई घेते त्या ताईचं नाव कसं आहे माहितीये तुमचा का प्रतिसाद बी आम्हाला भरपूर असतो. एखाद्याला विश्वास पण आवडतं चांगला आहे नाही तुमचा आवडत सगळ्यांचा असं होतं ना. आमच्यासाठी. हम्म. मध्ये मध्ये जरा बंद पडलेला आमचा व्यवसाय म्हणजे बंद नव्हता. बंद मी ठेवलता काही आम्ही. नव्हती, बंद ठेवलेला. आमचं बाळ लहान होतं त्याच्यामुळे आम्ही काही करत नव्हतो. आता झाले आमचं बाळ बघा मोठं. आता बाळाचं काय विषय आज किती किलोचा मसाला बनवलाय. आज 5 किलो 6 किलो मसाला बनवलाय. हम्म. तो पण इथं द्यायचा आहे ऑफलाईनला ऑफलाईनला शनिवार रविवार आता ते ऑनलाईनचा वेगळाच आहे. आणि ऑनलाईनचा मसाला आहे ना तो सोमवारीच आम्ही कुरिअर करतो. सोमवारी जर कुरिअर केलं तर तुम्हाला मंगळवार बुधवार शनिवारच्यात मिळून जातो किंवा जरी जवळ पुणे मुंबईला 2 दिवसातून आमचा मसाला जातो. त्याच्यामुळे मसाला ताजा बनवला जातो. आम्ही ताजाच बनवला जातो. 2 दिवस बनवला जातो. तिसऱ्या दिवशी पॅकिंग असतं त्याचं आणि लगेच मसाला दिला जातो. कुरिअर आमचं सोमवारी किंवा गुरुवारी केलं जातं. ताई साहेब म्हणते एवढं ताई तू बोलती 5 मिनिटं झाले बोलती एकटीच पण गॅस चालू मोकळा आहे. हो खरंच की बोलल्याच्या नादात देणार तुम्हाला भाकरी टाकू. नाही विषय होता आमच्या लहान बाळाचा पण आमचं लहान बाळ काय आता त्रास देत नाही. लहान बाळाला आमची आजी घेती म्हणजे स्वामींची आजी तिला घेती त्यामुळे लहान बाळाचं आता काही नाही ते देते करून ते आता खेळकर झाले खायला वगैरे दिलं नाही ते शांत बसते. इथनं पुढे बघा गॅस बंद करते. इथनं पुढं नाही तुम्हाला कुरड्या भेटतील शाबूच्या चकल्या भेटतील शाबूचे पापड. आता उद्या तर आम्ही बनवणार शाबूचे पापड तर तुम्हाला दिलं जाईल. तर आता झाले उन्हाळी काम चालू उन्हाळी थोडक्यात. काम झालंय आणि आमची भाजी आम्ही रोज स्वयंपाकात काय बनवतो ह्याचं पण तुम्हाला व्हिडिओ येतीलच बघा. तुम्हाला आवडतं बरं ताई साहेबांच्या येतात की तुम्ही नुसतं कालवण भाकरीच करता तेच असतं पण चविष्ट असतं. भात पण असतो सायंकाळचा फक्त भात करतो. चपात्या सकाळच्या केल्या जातात किंवा कधी कधी नाही पण आम्ही करत चपात्या कारण की जास्त आवडत नाही आमच्याकडे. कालून कडलं का कडले कडले चला असू द्या चला स्वयंपाक कालून काय बनवलंय सांग. वरण ले तू ले फपाट फरस पसारा सांगितला एका व्हिडिओ मध्ये सांगत नाही कधी आपण बरं का पण सांगितलं आहे का नाही कधी सांगणं भाग आहे असं. शॉर्ट व्हिडिओ मध्ये जातो आपला सगळा पापड पसारा पण ही असू द्या आता रोजचा आमची व्हिडिओ बघा सकाळचं बघा संध्याकाळचं बघा रोजची भाजी आम्ही काय बनवतो तुम्हाला पण बघायला भेटेल. आम्ही साधा व्हिडिओ टाकतो साधा टायटल असतो लिहायला दुसरं काय जमत नाही मला आठवतच नाही काय टाकावं टायटल. मग आई बनवती कारभारी बनवती तेच खायचं. उडदाचं पण पापड मिळतं लसूण मिरचीचं पण पापड मिळतं एकदम टेस्टी आणि भारी आहेत बघा. कारभारी आमची खंबीरायला टाकायचा काय अडचण नाही. हाय. कारभारी आमच्यात 1 नंबर झाली आता परफेक्ट झाली आहे. मी काय लाटतच नाही आता मी काम लावून धरलंय कारण परवडत आहे घरी बसून पापड लाटायचं म्हणजे वाईट थोडंच कठीण आहे. पापडाला नाही परवडत. हातावरचं पापड नाही तर परवडत. आता चाललंय बाजरीच्या भाकरी कालवण काय केलं ते सांगितलंच नाही. सांगितलं वरण केलंय म्हणून केलं होय मगाशी सांगितलं काय काय टाकलं काय नाही. लसूण खोबरं कोथिंबीर जिरी मिरच्या फक्त टाकल्या नाही त्या कारण मिरच्या आता नाही त्या फराळामुळे संपल्या. म्हणजे एकदम गोडवा केलं म्हणायचं. मंडायला गेलता कारण मिरच्या तर घेऊन आला असतं कांद्याची पात आपल्याला बनवली असते मिरच्या नाही म्हणून आता वरण बनवतं कांद्याची पात बनवायची. होय का बघ आता नीट करून ठेवती सकाळच्याला आईने केली तर. अच्छा 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 घरची कोथिंबीर आहे. हो रानातली. अरे वा बघा आमच्याकडे भाकरी कशी करते ती मग काय असं करायचं मळणी असते अशी. भाकरी कधी फुगते आणि कधी चांगली होती एकदम पाणी कधीच वाचायचं नसतं भाकरी. मग असं थोडं थोडं पाणी घेऊन असं करायचं असतं पीठ. बघा आता तुमच्यापेक्षा लहान आहे बरं का ती. मग असं घ्यायचं बघा लहान आहे समजून घ्या तिला बरं का सांगती पण समजून घ्या वाय चालेल पलीकडे. घ्यायचं नाही. आणि हो एका ताईची कमेंट येते ते सांग वाय थोडं त्याच्याविषयी लागा बोलायचं राहिलं. कुठली हो
कालवांची कमेंट येते काय सारखी ती ताई कमेंट करते ती इकडे एक शिंग आणि तिकडे एक शिंग आहे, मग चित्र आहे बघ तसलं. त्या ताईंचं म्हणणं येतं की तुमचं पातळच भाजी असती, नुसतं पाण्यावणीच. पाण्यावणी असतं पण त्याला चव असती, गावाकडची एक चव वेगळी असती. आम्ही काही मसाला सगळं असतो, काही टाकत नाही मी. आम्ही बाकीचं फातळ पसारा टाकत नाही. तुम्ही काय करता, तुम्ही ती किती लसूण खोबरं कोथिंबीर किती जर पेस्ट घातली पण तर गावाकडची चवच वेगळी असती. नुसता मसाला टाकूनच काढून तुम्ही खावा बघा. अहो तुम्ही रस्सा ठेवणार नाही, मग रस्सा रस्सा आणि ह्यासाठी तुम्हाला साधी आमचा भाजी मसाला केली जरी नसेल घ्यायचं तरी आमच्याकडे आवश्यक आवर्जून या. तुम्हाला जे आवडतात ना पदार्थ ते खास करून दिले जातील. हा. खास करून ज्यात ती ताई कमेंट करते ना त्या ताईला सांगायची मला ताई तुम्ही बिनधास्त या भावाच्या घर तुमच्या. ते नाही का पुण्याचे एक जण होते ते आम्हाला म्हणत होते की तुमच्या हातचं आम्हाला खायचंय पण तुमची किंमत काय होती एका ताटाची ती सांगा आम्ही तुम्हाला दिली. आम्ही म्हणलं तसं नका आम्हाला. पण ते आले नाहीत की कारण की आम्ही पैसे घेणार नाही म्हणून ते आले नाहीत बघा. या म्हणलं तुम्हाला देईल जेवण बनवून गावाकडचं, पण नाही ते आलेच नाहीत. जाऊन दे असू दे. कसं असतं त्यांना बी वाटणार बाय थोडं, आपल्याला बी लाज वाटते की कसं पैसे घ्यायचं आहे का नाही. असू द्या आमचं तुमच्यामुळेच आम्ही ही ताई महत्वाचं म्हणजे बाकी काय नाही. कधीच म्हणणार नाही तुम्हाला तशी की तुमच्याचमुळं आम्ही ही ताई. आत्ताच मगाशी आमचा विषय झाला हो दिवस मावाचा. आणि खरं सांगतो ती स्वतःहून तोंडाने म्हणली की आज आपलं दिवस आलं ते चांगलं ती वनली बंड्या यूट्यूब चॅनेलमुळं. खरंच हा शब्द तिचं तोंडून गेलाय, ऐकलाय मी ह्या कानाने ऐकला. लय बरं वाटलं मला. लय वाईट परिस्थिती हवं, खरंच वाईट परिस्थिती हवं. साखर आणायचं म्हणलं तर चिल्लर मोजून द्यायला लागायची घरातून कुठे पडली. आणि खरं सांगतो ह्या यूट्यूब वनली बंड्या चॅनेलमुळं यूट्यूबच्या वनली बंड्या चॅनेलमुळं आज मी इथं आहे. आणि त्यात मी काही दावत नाही, फक्त माझं घरचे व्हिडिओ असतात. कोणाची जाहिरात करत नाही. हां साड्यांची जाहिरात आली तर तेवढी करतो, मग त्यात मी घेण्याजोग असतो. काही तुम्हाला मी असतं कुठला नाद लावत नाही वेगळा किंवा हे करा त्याला 4 रुपये गुतवा. हां तुम्हाला जी आवश्यक आपल्यासाठी वस्तू आहे त्या तीच मी सांगतो. माझं मग मसाला असेल, तुपाचा असेल, साडीचा असेल. बघ कुस्ती मोठी भाकरी करतो. तुम्ही आमच्या कारभारची भाकरी खाया बरं का, अवश्य या. शेवट पण व्हिडिओ कोण बघतोय बघायचंय मला. आणि कमेंट टाकल त्याविषयी की कारभारची भाकरी कशी काय होती. चालतंय असून द्या. ह्या गोष्टीला हा व्हिडिओ थांबवतो. बाय सगळ्यांना. गुड नाईट. उद्याचा व्हिडिओ पहा. गुड नाईट.